चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती ठाण्यातील ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर यंदाही चैत्र नवरात्र उत्सवाचा भक्तीचा महासागर उसळणार आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित या उत्सवाचे हे 31वे वर्ष असून यंदा धाराशिव येथील आई तुळजाभवानी मंदिराची 70 फूट उंच भव्य प्रतिकृती ठाणेकरांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे। गुरुवारी वाजत गाजत देवीचा आगमन सोहळा होणार आहे। 300 जणांचं लेझिम पथक, वारकरी संप्रदाय, झांज पथक, ब्रँड, घोडेस्वार, आदिवासी नृत्य, दांडपट्ट्या आणि मावळ्यांच्या लव्याजम्यासह ही मिरवणूक काढण्यात येणार आहे। तर मंदिराच्या प्रतिकृतीची देखील काही विशेष वैशिष्ट्ये आहेत। 70 फूट उंच शिखर आणि त्यावरती नक्षीकाम, देवदेवतांच्या आकृत्या, तसेच 36 बाय 24 फुटांचं भव्य असा मंडप, 40 बाय 40 फुटांचे भव्य नवकुंडात्मक यज्ञक्षेत्र, दीपमाळा, भव्य प्रवेशद्वार, फुटपाथ लगत प्रभू श्रीराम आणि हनुमान यांच्या विशेष प्रतिकृती येथे ठेवण्यात येणार आहे। नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग येथे संपन्न होणार आहे। त्याचबरोबर दररोज या ठिकाणी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये संतोष चौधरी यांची कोळी गीते, हबप निवृत्ती महाराज यांचं कीर्तन, भोजपुरी लोकसंगीत नाईट, कलर्स ऑफ बॉलिवूड, निलेश ठक्कर यांचा दांडिया रास, नवदुर्गा नवरत्न पुरस्कार वितरण, युवा प्रस्तुत पारंपरिक लोकगीते, शिवगीते, भोंडला, मराठी रासरंग, उधळीया रंगस्वरांचे, तसेच भव्य अशा स्वरूपामध्ये देवीची वाजत गाजत मिरवणूक काढून 27 मार्च रोजी देवीचं विसर्जन देखील करण्यात येणार आहे। या महोत्सवात सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचं दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आवाहन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं आहे। विचारे साहेब, काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे यंदा देखील चैत्र नवरात्राचा मोठा उत्साह पाहायला मिळाला ठाणेकरांना। यंदा कशाप्रकारे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे? पाहिलं तर अनेक लोक ठाण्यामध्ये या चित्रनगरीसाठी भेट देतात। मला वाटतं ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची परंपरा जपण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू करून दिले होतं आणि तोच वारसा घेऊन मला वाटतं आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सवाची स्थापना या ठिकाणी 31व्या वर्षी आता यंदाचं 31वं वर्ष आहे आणि हे करत असताना मला वाटतं महाराष्ट्रातील ठाणेकरांचे असतील, मुंबई येथले असतील, हे महाराष्ट्रातली सर्व मंडळी या ठिकाणी भक्ताच्या म्हणजे सर्व भक्तगण या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येत असतात आणि मला वाटतं आतुरतेने त्याची वाट बघत असतात। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मला वाटतं या देवीची आगमनाची मिरवणूक कळवा इथून निघणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले जेवढे ढोल ताशा पथक आहे, त्यानंतर आमचे जे आदिवासी बांधव आहेत ते सुद्धा यामध्ये सामील होणार आहेत आणि वेगवेगळे वारकरी या महाराष्ट्रातून सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि अशा पद्धतीने मला वाटतं सर्व ठाणेकर सुद्धा यामध्ये सहभागी होत असतात आणि वाजत गाजत या ठिकाणी देवीचं आगमन गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी होत असतं। ठाकरे कुटुंब देखील या ठिकाणी तसं स्वतः वहिनी या ठिकाणी आरती करत असतात पाहायला मिळतं। ठाकरे बंधू एकत्र मला असं वाटतं सर्व ठाकरे बंधू म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आमच्या रश्मी वहिनी असतील, आदित्य असतील, यावेळेला राज ठाकरे साहेबांना सुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि सर्व मंडळी, राजकीय मंडळी सुद्धा या ठिकाणी देवीचे भक्त येत असतात आणि खऱ्या अर्थाने देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी ही मंडळी येत असतात।